तर कसं काय मित्रांनो, मी आहे अर्जुन जाधव आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि एवढ्या दिवस झालं मी काय व्लॉग काय बनवलं नाही, कारण माझ्या एक्झाम चालू होत्या. त्यानिमित्त आज माझ्या एक्झाम संपलेल्या आहेत, म्हणजे काल संपलेल्या आहेत आणि आज आहे संडे. तर आज मी बनवत आहे माझा व्लॉग. तर मी एक एक्झामच्या अगोदर एक प्रयोग केलता. म्हणजे काय केलता तर मी प्लांटचा प्रयोग केलता गाईज. तर दरवेळी माझी दीदी मावशीकडून गुलाबाच्या कांड्या आणते, छोट्या आणि तेव्हा आम्ही किती प्रयत्न करतो की आता येणार परत येणार, पण काय येत नाहीत. आणि आता मी असंच सोडून लावलं, मला काय वाटलं येत नाही, पण फायनली ते आलंय. आणि मी ती कॅप्चर करायचं पण विसरलो, कारण मला वाटलेलं की ती येणार नाही, ती अशीच आहे कांडी. कारण दरवेळी आम्ही एक्सपिरियन्स घेतलाय आणि ह्यावेळी मी तिला चांगलं काय तर ट्रिक पण घेतलेली आहे. तर चला आता बघूया ती कांडी. तर तुम्ही फायनली बघू शकता, ह्या एवढ्या सगळ्या कांड्या आहेत गुलाबाच्या. ह्या सगळ्या कांड्यांना मी पहिल्यांदा तिरकं कट केलं. त्यानंतरनं मी ह्याला लावला लसूण, ह्याला लावला हळद आणि ह्याला लावलेला आहे ॲलोवेरा. आणि एवढ्या सगळ्याचा केलेला आहे मी मसाला. आणि मसाला करत करत हे झाले आहेत, उगवलेले आहेत. आणि एक्झाम दिवशी मी लावले होते आणि एक्झामच्या नंतर मी दाखवतोय म्हटल्यानंतर ना तुम्ही बघू शकताय. म्हणजे एक्झामच्या अगोदर, म्हणजे एक वीक अगोदर लावलेला, त्यामुळे. आणि किती ग्रो झालेत. ही थोडीशी अजून ग्रो व्हायची आहे, पण ही ग्रो झालेली आहे. आणि एवढ्यात माझा मसाला उगवलेला आहे. आता आपण ह्याला मसाला खायचा नाही, हा मसाला सुगंधवाला आहे. तुम्ही बघू शकता, असेच मी घरात बसून प्रयोग करतो. परतनं प्रयोग पण माझे सक्सेसफुल होतात. आणि जर तुम्हाला पण असल्या पावसाळ्यामध्ये झाडे लावायची असाल आणि येत नसतील तर हा प्रयोग ट्राय करून बघा. लसूण, हळद, ॲलोवेरा हे तिन्ही पण लावायचे, तुमचं झाड नक्कीच येईल. तर गाईस, तुम्ही कुणाच्याही घराच्या पुढे झाडं दिसली तर ते विचार करू नका की ते झाड कुणाचं आहे. हे विचार करा की आपल्या घराच्या पुढे झाडे हे कशी दिसतील. तर लवकरच तोडून आपल्या घराच्या पुढे लावा आणि माझ्या ट्रिक्स फॉलो करून एवढी अशी मोठी झाडे ग्रो करा. तर अशा टिप्स सांगण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब करा. तर गाईज, किती छान हवा होती. आणि माझ्या बहिणीला एक लय घाण सवय आहे की आता संध्याकाळ झाली, नाश्ता बनवून खायची. आता नाश्ता करणार आहे म्हणून आता मला पाठवायला लागल्या मिरच्या आणायला. तर चला, बहिणीच तर काम आपण काय मोडू शकत नाही, तर आता आपल्याला जावंच लागेल मिरच्या आणायला. तर त्यात आपलं शेत पण दाखवू कसं आहे. तर तुम्ही बघू शकता, इथली क्लॅरिटी आणि तिथली क्लॅरिटी. इथं ऊन आलंय त्यामुळे. तर गाईज, हे आहे आमचं वांग्याचं म्हणजे झाडं. आणि इथे हे वांगी आहेत. आणि आता इथून मला घ्यायचे आहे मिरच्या. तर हे किती झाडं बारके आहेत, पण ह्याला फळ बघा. आता ह्याला आले आहेत मिरच्या. वाव, किती छान आहेत, पण खूप तिखट आहेत. आणि इथं लाल पण आहेत. थोड्याशा घे पाहिजे, चांगल्या बघून. जर तुम्हाला पण अशा मिरच्या पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता घराच्या तिथे, जेणे की जेव्हा पण तुम्ही कुकिंग करत असशीला तेव्हा तुम्ही मिरच्या घेऊ शकता. नाहीतर एमर्जन्सीला आपल्याला चांगले आहेत. गाईज, हे कशाचं, हे कोणतं व्हेजिटेबल आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि इथं पण आहेत हे व्हेजिटेबल. हे तुम्ही बघू शकता, हे एवढे सगळे आहेत. हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे सगळ्या ह्याला मिरच्या आहेत. तर गाईज, आता मिरच्या तर घेतलेत आणि माझ्या दीदीला खूप सारखं खायची तर काय सवय आहे. आणि तिला खायला खूप आवडतं, पण मला नाही आवडत. तर चला जाऊ. तर माझ्यावर तुम्ही बघू शकता, दोन कोकोनट ट्री आहेत. आणि ह्याला खूप कोकोनट लागलेत. थांबा मी दाखवतो. तर तुम्ही बघू शकता, इथे ग्रीन आहेत, इकडे पण आहेत, आणि ह्या झाडाला पण आहेत, आणि इथे पण आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकत नाही आपण. पण एवढे 3 कोकोनट ट्रे आहेत.
पण एकातलं पण पाणी पिऊ शकत नाही, कारण इतक्या उंच आहेत की त्याला आपण तोडूही शकत नाही. तर गाईज, हा माझा संडे मिनी ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.